मैया तेरी जय हो परम ब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुभ्यो नमः। ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोर्पदं मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। माँ नर्मदा मैया की प्रेरणा से, गुरु जी के आशीर्वाद से, अनंत कोट पुण्यों के प्रभाव से आज हम लोग इस धराधाम में पधारे हुए हैं और यहाँ आकर के आनंद पुण्य प्राप्त कर रहे हैं। ऐसे शुभ अवसर के लिए आप लोग जरा करतल ध्वनि से जो है धन्यवाद दीजिए स्वामी जी का। बाकी स्वामी जी के पास अच्छे अच्छे वक्ता हैं, हम तो मौन रहते हैं, कभी कभी ऐसे उद्बोधन करते हैं, वक्ता भाव मेरे अंदर नहीं है, लेकिन थोड़ा संकीर्तन कराते हैं। आप लोग भी संकीर्तन करेंगे। श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण के चरण कमल पर, नारायण की चरण कमल पर, नारायण के चरण कमल पर, नारायण की चरण कमल पर, कोट काम छवि बारायण, बोलो कोटि काम छवि नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, हरि बोल नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, नारायण जो नाम लेते हैं, 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 मात पिता कुल तारायण, बोलो मात पिता कुल तारायण, नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, गोविंद नारायण नारायण नारायण, गोविंद नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, विष्णु पुराण भागवत गीता, विष्णु पुराण भागवत गीता, वाल्मीकि जी की रामायण, बोलो वाल्मीकि जी की रामायण, नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण,
नगरी शरयु किनारे अयोध्या नगरी सरयू किनारे अयोध्या नगरी शरयु किनारे अयोध्या नगरी रामचंद्र अवतारायण बोलो रामचंद्र अवतारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चार रूप दर्शायण बोलो चार रूप दर्शायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 यमुना किनारे मथुरा नगरी यमुना किनारे मथुरा नगरी यमुना किनारे मथुरा नगरी यमुना किनारे मथुरा नगरी जहाँ कृष्ण चंद्र अवतारायण जहाँ कृष्ण चंद्र अवतारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण सवारी के बेर सुदाम के तंदुल सवारी के बेर सुदाम के रुचि रुचि भोग लगायायण बोलो रुचि रुचि भोग लगायायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 गज और गाय लड़े जल भीतर गज और गाय लड़े जल भीतर लड़त लड़त गज नारायण बोलो लड़त लड़त गज नारायण 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 जो भर सूण रही जल बाहर जो भर सूण रही जल बाहर तब हरि नाम उच्चारायण बोलो तब हरि नाम उच्चारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण गज की टेर सुनी रघुनंदन गज की टेर सुनी रघुनंदन करुण छोड़ दाय नारायण बोलो करुण छोड़ दाय नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण जल डूबत गजराज उबारो जल डूबत गजराज उबारो तीन लोक हर्षायण बोलो तीन लोक हर्षायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
बोलो नर्मदा मैया की नारायण भगवान की जय। नर्मदा मैया की। ओंकारेश्वर भगवान की। सनातन धर्म की जय। आज के आनंद की जय। धर्म की जय हो। धर्म की जय हो। अधर्म का अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता रक्षा करो। बोलो मौली सरकार महाराज की जय। नर्मदा मैया की जय। धन्यवाद महाराज जी, आपके भजन से हमारा पूरा परिवार जो ये यहाँ सुखमय हो गया। संतों की संगति से ही परिवार तो पूरा सुखमय होता है, पर संत की संगति के साथ जैसे भजन भी रहे तो राम नाम में जो मजा है वो किसी में नहीं। ओम जगत गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे कृपा पात्र शिष्य महंत ज्ञानेश्वर गुरुजी महाराज यांच्या भक्त परिवारासमवेत, त्याचबरोबर अखिल भारतीय महानर्मदा सेवा संघ यांच्या सर्वांच्या संयुक्त मानाने हा चातुर्मास सोहळा अतिशय उत्साहात या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। आज या उत्साहाचा दुसरी माळ, दुसरं पर्व आणि आजच्या या दुसऱ्या माळीच्या आपल्या या पहिल्या सत्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये विधी संपन्न झाली। महाराजांचं सुद्धा इथं आगमन झालं। मी प्रथम एकदा मौनी बाबांचं इथं आगमन झालं, त्यांच्या स्वागतासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मी यानंतर लगेच आज महाराजांच्या पूजनासाठी या ठिकाणी विनंती करतो, ज्या आपल्या या कार्यक्रमाचे जे अध्यक्षस्थान ज्यांनी घेतलं आणि अतिशय उत्कृष्ट अशी सेवा सुद्धा या ठिकाणी ते पार करत आहे। आपल्या या सेवा संघाचे, त्याचबरोबर या सर्व नियोजनाचे व आजच्या कार्यक्रमाचे 5 दिवसासाठी जे नियोजन ज्यांनी हाताशी घेतलं, अतिशय 2-3 महिन्यापासून जे परिश्रम घेत आहे आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम नाना शिंदे, मी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या। महाराजांचं पूजनासाठी मी आपल्याला विनंती करतो, सुदाम नाना शिंदे आपण या ठिकाणी समोर या। सुयश गुरुकुळ असतील तर त्यांनी लगेच या ठिकाणी उपलब्ध व्हा। सुदाम नाना शिंदे, मी विनंती करतो नानांना आपण पूजनासाठी समोर या। या ठिकाणी आपण हे अनुष्ठान, हे यज्ञ, पूजा सर्व करण्यासाठी इथं आलेलो आहोत। इथं केवळ एक आई नव्हे, नर्मदा माई ही आपली आई आहेच, पण सोबत माऊली सुद्धा आहे। 2 आया आहे, बाबाजी आहेत आणि बाबाजींसाठी बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मेले गुरु। मी महाराजांच्या पूजनासाठी नाना इथं उपलब्ध नाहीये। मी विनंती करतो उदय सिंगजी मगर, जे आपल्या जय बाबाजी भक्त परिवारात अतिशय या ठिकाणी उत्कृष्ट अशी सेवा त्यांची असते, मी त्यांना विनंती करतो की महाराजांच्या पूजनासाठी आपण या ठिकाणी समोर या। आलो बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तो माय मिले करू। बाबा तू माय मिले करू, तुम्हा कसा विसरू। तू माय मिले करू, बाबा तू गाय मी वासरू। हो तू माय मिले करू, बाबा तू माय मी वासरू। तू माय मिले करू, बाबा तू गाय मी वासरू। बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मिले करू। बाबा तू माय मिले करू, तुम्हा कसा विसरू। बाबा तू माय मिले करू, तुम्हा
तुम्हा कसा विसरू कोरा कागद काळी रे शाही कोरा कागद काळी रे शाही लिहिण्यास आणीला बोरू बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तुम्हाय मिले करू बाबा तुम्हा कसा विसरू तुम्हाय मिले करू बाबा तुझिया नामे अनुष्ठान करू तुझिया नामे जप तप करू जनार्दन आमुचे गुरु सद्गुरु तू माय मिले करू कसा तुला विसरू बाबा तुम्हा कसा विसरू तुम्हाय मिले करू हो तुम्हाय मिले करू तू गायनी वासरू निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदा मैया की जय। धन्यवाद राहुलजी. आज खरंच एक अतिशय म्हणजे यांचे आभार सुद्धा आपण मानले पाहिजे राहुलजींचे की कालपासून आपला कार्यक्रम किती संगीतमय चालू आहे आणि भरपूर लोकांनी आम्हाला सांगितलं की यावर्षी राहुलजींची भर असल्यामुळे आणि त्यांना साथ देणारे सर्वजण एवढे गोड आहे की काकड्यापासून एवढी सुरुवात होऊन जाते की अतिशय लोक किती थकले तरी मात्र थकवा दिसत नाही. जरी समोरून एक जरी भजन झालं तरी सगळेजण फ्रेश होऊन जातात. एकदा राहुलजी आणि पूर्ण मंडळासाठी आता जोरदार टाळ्या. यानंतर लगेच आज जे आपल्याला आपल्या अखिल भारतीय नर्मदा सेवा संघाचे आपले आनंदजी वकील साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी लागली. त्याचबरोबर आपले सर्वांचे परिचित असलेले आपले नवले वकील नवले परिवार त्यांची या ठिकाणी उपस्थित झाली. दोन्ही परिवारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी यानंतर विनंती करेल दोन्ही परिवाराला यांच्या परिवाराच्या या ठिकाणी आपण लक्ष्मीनारायण पूजन या ठिकाणी करू. मी नवले साहेबांना आणि आनंद साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी समोर या. आपलं या ठिकाणी पूजन होईल. आनंद साहेबांच्या पूजनासाठी मी रोकडे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर या व त्यांचं पूजन या ठिकाणी होईल. व त्यानंतर आपल्या आणि आपल्या नवले वकिलांचं सुद्धा या ठिकाणी सपत्नीक पूजन होईल. मी विनंती करतो ताईंना आपणही समोर या. लक्ष्मीनारायण पूजन या ठिकाणी होईल. त्याआधी आलो. समर्पित भावनेनं कार्य करणारी मंडळी कार्य करणारे गुरुबंधू जेव्हा भेटतात तेव्हा अत्यंत आनंद होतो. आणि असाच समर्पित भाव असणारे आदरणीय नागपूरकर साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. भारतीय संस्कृति क्या है, इस संस्कृति की महत्ता क्या है, तो किसी ने खूब कहा कि इंसान जब भूख लगने के बाद जो खाता है उसे प्रकृति कहते हैं, जब पेट से ज्यादा खाने की सोचता है उसे विकृति कहते हैं. राजनीति में कई ऐसे लोग हैं जो जितना पेट को चाहिए उससे ज्यादा संग्रह करने की मंशा रखते हैं. आप जानते हैं मनुष्य जब भूख लगती है, आदमी जब भूख लगती है तब खाता है, उसे प्रकृति कहते हैं. जब पेट से ज्यादा खाता है, हजम भी नहीं होता, उसे विकृति कहते हैं. और अपनी प्लेट में से, अपने खाने के दस्तूर में से आधी रोटी दूसरों को देना, इसे सही मायने में भारतीय संस्कृति कहते हैं. और यही संस्कृति
संतों के माध्यम से हम सबको सीखने को मिलती है। यानंतर लगेच मी विनंती करतो नवले परिवाराला की लक्ष्मीनारायण पूजन या ठिकाणी होईल। प्रफुल्ल ताईंना विनंती करतो। हा नंतर लगेच ताई या समोर या समोर। लक्ष्मी नारायण पूजन। लक्ष्मी नारायण पूजनाचं एक वेगळं महात्म्य आहे। जब दिवाली होती है तो पैसे के बंडल हम पूजन करते हैं, पैसा पूजते हैं और लोग कहते हैं कि हाँ लक्ष्मी पूजन हो गया। लेकिन सही मायने में लक्ष्मी पूजन जो है वो है उस सिद्धिदात्री का, उस मैया का पूजन करना जो संसार का पूरे परिवार का भार चलाती है। बिना कुछ तकरार किए, बिना कुछ बोले, बिना कुछ कहे सब कुछ सहती जाती है। नारी की निंदा मत करो यारो, नारी है नवरत्न की खान, जिससे पैदा हुए राम लखन हनुमान, जिससे पैदा हुए राम लखन हनुमान। तो ऐसी नारी की महत्ता है। तो लक्ष्मी नारायण पूजन जो है यहाँ पर संपन्न हो रहा है। मैं चाहूंगा प्रफुल्ल जी आगे की सूचना यहाँ पर दे। लक्ष्मीनारायण पूजन या ठिकाणी पार पडले। एकदा नवले परिवारासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। यानंतर लगेच या ठिकाणी आपले आनंदजी वकील साहेब ते आपल्याला 2 शब्द या ठिकाणी आशीर्वाद रूपी देतील। त्यांचं एकदा आभार मानलं पाहिजे की आपल्या या प्रस्थान झालेल्या सगळ्या या कार्यक्रमासाठी ज्या वेळेस जो परिवार आपला येत होता त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी सेवा, त्यांनी अन्नदानाची त्यांची व्यवस्था आपल्या सर्व परिवाराची केली। त्यासाठी एकदा त्यांचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मी यानंतर लगेच विनंती करेल की आनंदजी वकील साहेब आपल्याला 1-2 मिनिटं अतिशय प्रेमामध्ये आपल्याला संबोधित करतील। धन्यवाद। नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे घर घर नर्मदे। अखिल भारतीय महा नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर, गुरुवर, आचार्य या सगळ्यांना मी वंदन करून आज एक थोडंसं एक शब्द आपल्याला समोर मांडतो आहे। केल्याने होतं आहे रे, आधी केलीची पाहिजे। आपण किती म्हणलं की मी हे करतो ते करतो नाही, तर आपण जेव्हा खरं प्रत्यक्ष त्या ठिकाणी उतरतो आणि आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला त्याचा जो आनंद मिळतो तो गगनात मावणारा नसतो। आज अखिल भारतीय महा नर्मदा सेवा संघाचे जे पदाधिकारी आहेत, जे मैयाची मनेभावे पूजा करतात, त्या सगळ्यामुळे आज हा आनंदाचा क्षण आपल्याला इथे मिळतोय। हा खरोखरच शब्दात व्यक्त करू शकत नाही। हे कधी कधी माणसाला असं वाटतं की पोट भरलं पण मन भरलं नाही। जर मन भरायचं असेल तर आपण अशा सान्निध्यामध्ये, गुरु महाम्याच्या सान्निध्यात आपण राहावं आणि आपलं नक्कीच मन भरलं की आपण आपला आत्मा शांत होतो, आपला आत्मा आपल्याला सुखाने आत्मालाच आशीर्वाद देतो असं मला वाटतं। अखिल भारतीय महा नर्मदा सेवा संघाचे जे पदाधिकारी आहेत, आमचे नाना आणि जे स्वयंसेवक मेहनत घेतात, या सगळ्यांना मी वंदन करतो, नमस्कार करतो। यांची डोळ्यासमोर सतत एक आनंदाचा क्षण म्हणून यांच्याकडे बघत असतो। आज 4 दिवसापूर्वी जेव्हा या मांडवाचा फोटो दादांनी जेव्हा व्हॉट्सअपवर टाकवला तेव्हा मला असं वाटतं की मी अमरकंटकमध्येच आहे। आणि योगायोगाने सगळेजण जेव्हा नाशिककर आमच्याकडे आले, पण मी सामान तयार असून मी गाडीत बसू शकलो नाही। पण मला असं वाटतं की आपलं काही चुकलं का, पण मैयानी बरोबर मला आपल्या ह्याच्यात आणलं, याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो। आणि मी इथे सेवा करायला आलो आहे। मी तुमच्या सर्वांची सेवा करावी अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे, मी सेवा करी। अशा ह्याच्यात मी आपणाला आणखीन एक सांगू इच्छितो। आम्ही एक नागपुरातून एक संकल्प घेतला आहे, हर हर नर्मदे घर घर नर्मदे। नर्मदा जल असावे आपल्या घर मंदिरात। जी नर्मदा जल की ज्या नर्मदा जलाने बघून पुण्य आपल्याला मिळतात, मनुष्याचे पाप धुतले जातात, असे ज्या नर्मदा मैयाचं जेवढं महत्व आहे, ज्याप्रमाणे त्रिवेणीतल्या 3 दिवस आंघोळीने, यमुनाच्या 7 दिवस आंघोळीने, तर गंगाच्या 1 दिवस आंघोळीने मनुष्याचे पाप कमी होतात, धुतले जातात। पण नर्मदा मैयाचं केवळ दर्शन मात्र
या दृष्टीने तिच्या दर्शनाने आपले पाप धुतले जातात, एवढी मैयाची किमया आहे, एवढ्या मैयाचा पुराणामध्ये उल्लेख आहे. आणि आम्ही नागपूर म्हणजे भारताची मध्यभूमी नागपुरातून हा संकल्प केला आहे की हर हर नर्मदे घर घर नर्मदे, नर्मदा जल असावे आपल्या घरमंदिरात आणि त्या मैयाचं दर्शन तुम्ही आपल्या घरी घ्या. कारण आम्ही मैयाच्या थोडं दूर राहतो, म्हणजे नागपुरात राहतो. इथल्या जणांना मैयाचं तर कौतुक आहे, मैयाबद्दल खूप भाव आहे, पण नागपुरातल्या भूमीत हे चालू व्हावं आणि हा संकल्प आम्ही घेऊन आम्हाला नागपुरामध्ये खूप छान लोकांनी रिस्पॉन्स दिला आहे, घेतात आहे. आणि हाच कार्यक्रम आपण हळूहळू महाराष्ट्र, भारतात, विदेशातही राहू. इकडनं अमरकंटक मैयाच्या किनाऱ्यावरून लोक आम्हाला नर्मदा जल पाठवतात. त्यांनी आम्ही तिथे 200-200 ग्रॅमच्या बाटल्यांमध्ये नर्मदाचं जल लोकांना देतो. जल लयत असताना त्यांच्याकडनं आम्ही एक संकल्प करून घेतो की जेव्हा आम्ही कधी नर्मदा तीरी फिरायला जाऊ तर तिथे स्वच्छ ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू, तिथे प्रदूषण होणार नाही आणि दुसऱ्यांना मैया स्वच्छ ठेवण्यासाठी प्रोत्साहन करू, त्याला मार्गदर्शन असं मी प्रत्येकाकडनं आम्ही संकल्प करून घेतो. आणि ते नर्मदा जल त्यांना आपल्या देवाला ठेवून त्याला हळदून मैयाचं दर्शन घ्यावं असं आम्ही सगळ्यांना विनंती. असा आमचा अभिक्रम, असा आमचा संकल्प सुरू असतो. आपणा सर्वांबरोबर मी आलोय, मला खूप आनंद आहे की स्वामींची मैयाची सेवा करायचा हा एक खूप छान योग मिळाला आहे. आणि 2-3 दिवस मी जिथे आहे त्याच्यात आम्ही सेवा करणार, याबद्दल मला खूप आनंद आहे. आपणा सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. नर्मदे हर नर्मदे हर, हर हर नर्मदे, घर घर नर्मदे, नर्मदे. धन्यवाद. अतिशय चांगला उपदेश घेऊन ते या ठिकाणी वावरत आहे. बघा, अनेक लोकांचे अनेक स्वप्न असतात की मी रिटायर झाले की हे करेल, मी रिटायर झाले की फिरायला जाईल, मी रिटायर झाले की बंगला बांधेल, मी रिटायर झाले की इकडे जाईल. परंतु बघा, ह्या माऊली महाराजांच्या सानिध्यातले किंवा एक धार्मिक क्षेत्रातले असल्यामुळं आज वकील साहेबांनी सुद्धा आपलं पूर्ण बाकी उर्वरित सगळं जे उरलेलं आयुष्य आहे ते नर्मदेच्या सेवेसाठी अर्पण केलंय. नाही तर ते सुद्धा आता म्हटले असते की 4-5 दिवस इकडे जाण्यापेक्षा कुठेतरी आपण त्याला फिरायला निघून जाऊ, नाही का. खरंच एक संस्काराचा विषय आहे. यानंतर मी विनंती करतो आपल्या अखिल महाभारतीय नर्मदा सेवा समितीच्या सदस्य, त्याचबरोबर या कार्याचे अध्यक्ष आमचे सुदाम नाना शिंदे हे आपल्याला 1-2 मिनिटं संबोधित करतील. त्या पहिले मी विनंती करतो की नानांचं या ठिकाणी प्रथम पूजन होईल आणि पूजनानंतर या ठिकाणी लगेच नाना आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील. मी विनंती करतो सुदाम नाना शिंदे, आपण या ठिकाणी लगेच समोर या. यहाँ पर आए हुए जो दर्शनार्थी है कृपया प्रसाद लेकर जाए. मी विनंती करतो अशोक भाऊ कोल्हे यांच्या हस्ते नानांचं या ठिकाणी पूजन होईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या व्यक्तिमत्वासाठी. कोणत्याही गोष्टीला अजिबात माघार नाही आणि संपूर्ण कार्य स्वतः पुढे राहून त्यांचे संपूर्ण सहकारी समोर घेऊन सर्व कार्य अतिशय निर्विघ्न या ठिकाणी पार करत आहे. नानांचे पूजन या ठिकाणी पार पडले तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नानांसाठी. बघा, आपल्या टाळ्यांची हीच खूप मोठी देणगी त्यांच्यासाठी आहे. सेवा करणाऱ्याला बाकी काही जास्त अपेक्षित नसतं, कारण की तेच सेवा करत असताना अतिशय मनोभावी आणि कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता सेवा करत असतात. असेच आमचे आदरणीय नाना. यानंतर लगेच नाना आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील. धन्यवाद. हॅलो. नर्मदे हर, नर्मदे हर. अखिल भारतीय मा नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या वतीने आपण गत 2 वर्षापासून माऊली महाराजांना जोडला आहोत. मागील वर्षीचा चातुर्मास समापन सोहळा गरुडेश्वर येथे झाला. त्यावेळेस नुकतंच 4 महिने अगोदरच आपला आळंदीचा सप्ताह झाल्यानंतर आपण माऊली महाराजांचा माझा परिचय आला. ते खऱ्या अर्थानं आम्ही दोघं एकमेकाच्या प्रेमात पडलो.
आणि त्या गरुडेश्वरच्या कार्यक्रमाचं बरंचसं नियोजन मग माझ्याकडे सोपवलं त्यांनी. त्या माध्यमातून एक संघ होण्याचा प्रयत्न केला. त्यांना संघात जोडण्यात आलं. त्यांना राष्ट्रीय संयोजक या पदावर आपण त्यांचं नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून संघाचा त्यांनी भरपूर विस्तार केला. बरेचसे छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, इथून त्यांनी पदाधिकारी जोडले. आणि अमृतेश नर्मदे हर आणि भारतीय महानर्मदा परिक्रमा सेवा संघ हे दोन नर आता एकत्र होऊन गेले. दोघांचं विलिनीकरण एकत्र होऊन गेलं. आणि मागच्या वर्षी आपण मागच्या वर्षी गरुडेश्वरच्या कार्यक्रमामध्ये माऊली महाराजांच्या या 5 दिवस असलेल्या कार्यक्रमात आपण 1 दिवसाचं आपल्या संघाच्या वतीनं अन्नदान करूया असं ठरलं. त्याप्रमाणे आपण मागच्या वर्षी 1 दिवसाचं अन्नदान केलं. आणि ह्या वर्षी संघामध्ये असे व्यक्ती जोडले गेले आपल्याकडून का ते आपण 5 दिवस अन्नदान क्षेत्र अन्नदान करणं आवड नव्हतं. हिशोबानं आपण 5 दिवसाचं अन्न क्षेत्र संपूर्ण चहा पाणी नाश्ता जबाबदारी आपण संघाच्या वतीनं करूया असा निश्चय झाला. संघाचे आपल्या आता संघाचे अध्यक्ष आदरणीय नारायणजी चित्ते, उपाध्यक्ष अशोकदादा चव्हाण, राष्ट्रीय संघटन मंत्री आपल्या विजयाताई खैर, आताच आपण त्यांचा पदभार बदलला. आपल्या स्वातीताई सूर्यवंशी यांना राष्ट्रीय शास्त्र प्रचार प्रसार पदावर आपण त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्या महाराष्ट्राच्या पदावर होते, आता त्यांना राष्ट्रीय पदावर आपण त्यांची नियुक्ती केली. त्यांच्यासाठी खरोखर सगळ्यांनी टाळ्या वाजवा. राष्ट्रीय शास्त्र प्रचार प्रसार पदावर त्यांना राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्त केले आहेत. त्या जे कार्य करतील आता पाठीमागे आनंदा सप्ताह झाला. आपल्या अलकाताई हिरे त्यांना नाशिक जिल्हा महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. ज्या कार्यक्रमात जे व्यक्ती असे माझं लक्ष असतं, आवाज क्लिअर करा, माझं लक्ष असतं की कोणत्या व्यक्ती मी असं शोधत असतो. संघामध्ये कोण व्यक्ती आपल्याला कार्य करण्याच्या योग्यतेच्या वाटतात, ज्यांना आपण पदभार देतो त्यांचा पदभार अजून जर चांगला म्हणजे कार्य चांगलं वाटलं त्यांना आपण वरच्या पदावर घेत चालतो. जिल्हा पदावरून प्रदेश पदावर, प्रांत पदावर, प्रदेश पदावर, तालुका, असं स्टेप बाय स्टेप पर्यंत आपण त्यांना राष्ट्रीय पदापर्यंत त्यांच्या नियुक्ती करत आहोत. तर जे आता आपण राष्ट्रीय पदाधिकारी नियुक्त केले आहे, काही प्रादेशिक पदाधिकारी आता इथं जवळपास महाराष्ट्रातील बरेचसे पदाधिकारी उपस्थित आहे. नागपूरहून आपल्या संघाचे काही पदाधिकारी ते पण परवापासून इथं आलेले आहेत. काही येत आहेत, काही ना वेळेअभावी 2 दिवस 1 दिवस येणं शक्य आहे तसे त्या पद्धतीने येत आहेतच ते. पण मग सर्वांचं सहकार्य आता आनंद दादा आताच नाशिकून आले, नागपूरहून आले. आल्या लगेच कामाला लागले. संघाचे आमचे प्रमुख अध्यक्ष नारायण अण्णा चित्ते सेवा कार्यात अगदी ते तल्लीन झालेले, तिकडं नाश्त्याची तयारी करताय. दीपालीताई पाटील आलाय का आमच्या. ही सर्वांच्या सहयोगातून असा सुंदर कार्यक्रम चालू आहे. अगदी तन मन धन समर्पित करून सगळे सेवा कार्य करत आहे. हा खूप एक अविस्मरणीय आमच्या हिशोबानं 5 दिवसाचा कार्यक्रम आहे. लवकरच ह्या आपल्या सर्वांच्या कृपेने मायाच्या आशीर्वादाने आपण नर्मदा तटावर एक आपलं स्वतःचा आश्रम आणि असं आपलं जमीन विकत घेऊन आश्रम निर्माण करण्याचा मानस आहे. आपलं तुम्हा सर्व साधू संतांच्या आशीर्वादाची गरज आहे. बाकी माया करती करू ती माया आहे. लवकरात लवकर आपण आता हा कार्यक्रम झाल्यानंतर तात्काळ आम्ही त्या जागेच्या संदर्भात मीटिंग लावून आणि जागेचं नियोजन करत आहोत. त्यानंतर आपले भविष्यात आता माऊली महाराजांचा कार्यक्रम ठीक आहे, जोपर्यंत परिक्रमेत आहे तोपर्यंत इकडे होणार आहे. त्याच्यानंतर आपलं स्थानिक जे वार्षिक कार्यक्रम असतील ते सगळे वार्षिक कार्यक्रम आपल्या क्षेत्रावर नर्मदा तटावर जिथं आपलं आश्रमाचं नियोजन होईल ना तिथं आपण करणारच आहोत. ते असे भव्य दिव्य कार्यक्रमात आपण सर्व एकत्रित मिळून
दरवर्षी जे जे काही ठरलेले कार्यक्रम असतील ते अशा छान सुंदर करण्याचा प्रयत्न करूया. अजून काही मुद्दे मांडायचे तुम्हाला? उद्या आहे का? बरं ठीक. बरं मग सर्वांना नर्मदे हर. आता नाश्त्याची तयारी होत आहे. सर्वांनी बसा, नाश्ता करून घ्या. संघाच्या अध्यक्षासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी जायचं. ते लोक किती पैसे सुद्धा चिकट पडा असतो, पण त्यांना जर महत्व असं समजून घ्या या यज्ञाचं किती महत्व आहे. मी पैसे म्हणून सांगत नाही, पण यज्ञ कार्य सुद्धा करण्यासाठी अतिशय सामग्री लागतात. आता बघा, परराज्यातून शेकडो किलोमीटर या ठिकाणी माऊलगावमध्ये एवढी व्यवस्था आपली केली. एवढे उभं करणं म्हणजे जोक नाही. आपल्याकडे माझे उजव्या साईडला जे श्री सागर भाऊ बसलेले आहे, 8 दिवस पहिले मूर्ती इथं आलेली आहे. आपण तर 2 दिवसापूर्वी आलो, या ठिकाणी यज्ञाला बसलो. हे यज्ञाच्या कुंडाचं काम इथे जेवढी शोभा यांनी केली आहे, सगळ्यांनी केली. यांच्याबरोबर 10-12 लोक इथं आलेले आहेत. यांना काय असं नाही, हे काय आपले पदार्थ असं की नाही, फक्त सेवा भाव. आज तुम्ही जे यज्ञ करत आहे त्याच्यातलं कुठेतरी काहीतरी पुण्य त्यांच्या वाटेला चाललेलं आहे. त्यांना सुद्धा वाटलं, जरी आज आपण सहपती यज्ञ करू शकत नाही, पण यज्ञ कार्य त्यांनी जे उभं केलं त्याच्या सुद्धा त्यांना तेवढंच पुण्य या ठिकाणी भेटणार आहे. किती महत्व आज यज्ञाचं आहे. पुढे जात असताना मी लगेच या ठिकाणी एक छोटीशी विनंती आपल्याला करतो की बघा, मौली बाबांनी आपल्यासाठी या ठिकाणी यज्ञासाठी विशिष्ट आपण एक कोण या ठिकाणी ठेवला होता. एक यज्ञासाठी बसणाऱ्यांना एक विशिष्ट सोहळा असावं. आपल्या घरामध्ये एक सोळ्याच्याच कलरची आपले वस्त्र असावं, आपल्या डोक्यावर टोपी असावं. हे बघा, आपण सगळेजण पगडी वगैरे तिथे घालू शकत नाही, परंतु एक विधीपूर्वक नाही फुलाची पाकळी आपण करू शकतो. या अनुषंगाने हे आपण कालच करायला पाहिजे होतं, पण नियोजन आम्ही या गोष्टी राहून गेल्या. परंतु आता मी विनंती करत सर्वांनी या ठिकाणी एकेकारी यजमानांनी या ठिकाणी या. आपल्याला या ठिकाणी सोळं दिलं आहे, सोळ्याचं किट आहे. आपण ते सोळं प्रदान करा. वरती उपकरण आहे, त्याच्यावर टोपी आहे. त्याची आपण देणगी 301 रुपये ठेवलेली आहे. जे काय आपल्या खर्चाला आपण तेवढंच तुमच्याकडून घेणार आहे. मौली बाबा जेवढं विकत आणलं तेवढंच आपण रक्कम घेणार नाही. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट या बिझनेसचा विषय नाही, परंतु हे सगळं विधीपूर्वक झालं पाहिजे. बघा, आपण जर घरच्या ड्रेस प्रमाणे तर बसलो तर घराचा नाही तर काय उपयोग नाही का. एक पूजाचा, एक विधीचा एक कोणतं वस्त्र पाहिजे. आणि हेच वस्त्र तुम्ही कायम स्वरूपी आपल्या घरामध्ये जे काय सगळे पूजा करा, संध्याकाळी पूजा करा, दिवाळी असो, दसरा असो, एक आठवण म्हणून ते वस्त्र तुम्ही त्या ठिकाणी वापरा. कारण की आपल्याला आठवण राहील की या मोठ्या सोहळ्यामध्ये आपण जे वस्त्र घेतलं होतं तेच वस्त्र आपण प्रत्येक विधीपूर्वक या ठिकाणी घालत जा. कारण की बघा, पूजा करत असताना वस्त्राला सुद्धा खूप महत्व आहे. कारण की कोणत्या वेळेस कोणतं वस्त्र घातलं पाहिजे, पूजा आरतीला कोणतं वस्त्र घातलं पाहिजे, लग्नात कोणतं वस्त्र घातलं पाहिजे, हे आपली भारतीय संस्कृती आहे. म्हणून मी या तुम्हाला छोटीशी विनंती करतो की सर्व यजमानांनी दोघांचा वेळ या ठिकाणी या. प्रत्येक यजमानाने एक किट घेऊन जा आणि आपल्या वेळेनुसार या ठिकाणी आपले श्री सागर भाऊ या ठिकाणी बसले आहेत. आपल्या वेळेनुसार त्यांच्याकडे जमा करा पैसे, पण तुम्ही आता मात्र एक किट इथून घेऊन जा. या ठिकाणी आपल्या सर्वांनी या ठिकाणी यज्ञाचं महत्व सांगितलं आहे. माझ्यापेक्षा मोठे मंडळी या ठिकाणी बसले आहेत, परंतु मी छोटस माझ्याकडून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष म्हणजे बघा, आपल्याला मोठे वेद शास्त्र पंडित सुरेश गुरुजी या ठिकाणी आपल्याला लाभले, हे सुद्धा आपलं नशीब आहे. मोठे यज्ञ गुरुजींनी केले. असे यज्ञाचं फक्त एकच कुंड, असे शेकडो लोक बसलेले असतात. मी सुद्धा बाबाजींबरोबर पूर्वीपासून बाबाजींबरोबर जेवढ्यापासून बाबाजींनी मोठे लाखोची यज्ञ केली, सुरुवात गुरुजीपासून झाले. एकदा गुरुजींसाठी सुद्धा जेवढा काय झाला पाहिजे. आपल्याला सुद्धा बघा, यज्ञ कर्म सुद्धा आपण कोणाकडून करून घेतो याचं सुद्धा महत्व असतं बरं का. नाहीतर कोणी आलं, कोणाच्या मध्ये हुशार झालं त्याला महत्व नाही. आणि विशेष बघा, आपल्या सर्वांच्या विनंतीला मानून गुरुजी सुद्धा या ठिकाणी आले. अतिशय छोट्या सेवा भावामध्ये कोणत्या प्रकारची अपेक्षा न करता गुरुजी ते उपलब्ध झाले ना आपल्या सर्वांकडे यज्ञ कर्म करून देतात. हे खरंच आपल्या सर्वांचं नशीब. फक्त 4 दिवसाचा विषय आहे. 4 दिवसामध्ये आपल्याला आपलं परत जीवन या ठिकाणी सफल करायचं आहे. आणि पुढील जीवनासाठी परत सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा राहील, सर्वांना आशीर्वाद राहील. इथून मागचं सगळं सोडून द्यायचं. आता जे काही झालं चूक सगळे गुरुजी आपल्याकडून प्रायश्चित्त करून घेत आहे. आता इथून पुढे जे काय असेल आपलं सगळं, हे बघा, गुरु आणि आपले गुरु आणि आपले सुयशी गुरु
गुरु आपल्यासाठी यासाठीच असतात. जीवनामध्ये आपण काही चूक भूल केला, जशी आपली आई असते तशी ते आपले गुरु असतात की ते आपल्याला सांभाळून घेत असतात. त्याच पद्धतीने गुरु आपल्याकडून वर्षभर आपल्याकडून काही चूक झाली असत आपल्या मनामध्ये ठेवून त्याच्या आवडी टाकून द्या. इथून पुन्हा आपलं नवीन जीवन जगा. त्यानंतर मी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी 2 मिनिटं या आणि हे वस्त्र हे किट घेऊन जा. धन्यवाद. जय बाबाजी. इन्होंने क्या कहा आपके समझ में आएगा? समझी, ये जो यज्ञ का ड्रेस है पीताम्बर, वो ड्रेस किट है. वो ड्रेस किट आप लोगों को पहन के पूजा में बैठना है, जिसे शुचिर्भूत बना रहता है. तो मौली बाबा ने वो खरीद के लाया है कि सब लोग यज्ञ पूजा में एक ही ड्रेस कोड में दिखे और सबको वही करे. तो वही ड्रेस कोड सबको लेना है. उसका दाम 301 रुपया है. क्या? तो वो 4 दिन में कभी भी जमा करो, आज करो, कल करो, परसों करो, लेकिन वैसा मत लेके जाओ कि ये ड्रेस कोड रहेगा. आप लोगों को पूजा में बैठना उचित नहीं रहता. हाथ में देने का पैसा. हाँ, पैसा आपने उधर से बांधणार आहे पण आपल्या म्हणजे बा घटा बांधता येतो का? थोडेसे तांदूळ आहेत म्हणजे मी पक्षाता नाही आणलेल्या तांदूळ 2-4 माऊली चुनरे टाकेल. त्यांना बोला ना माऊली. नंतर पाळा म्हणा पायवर घे. भगवती भाई का आशीर्वाद है. ऊपर डालो, ऊपर डालो उसको. सब लोगों को खाली करा, खाली करा. ऊपर से आपका भला करो बोलना. ओ बाबा इधर 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 देखिए इधर. बोलून घ्यायचं लगेच. ना ह्याच मापायचे बोलायचं बरं. ना बटू खा मुरमडे खातो काय खातो बटू की जाल तू आणा इकडे त्याला उचला. बटू काय बोलून घ्या लगेच चालणार. बट्टू बोलतो बटक वामन लाव बिठा अभी है ना आशीर्वाद दे दो बेटा. सुरती कीर्ती सुरती कीर्ती मोकळायचं लगेच काय या न करण्यापेक्षा वाटून मोकळायचं लगेच. हा सत्कार करायचं खाली पा ज्याला ते वजन मोकळा हा माटर तिकडे करणार का
ते त्यांचं राहिलं इकडं. बरं का याद नाही अक्षदाला लक्षात घ्या. एका वाटीमध्ये तांदूळ आणले. वो उधर है इसमें वहाँ पर ऊपर है देख ऊपर चढ़ के देख लगेच छत्तीसगडची नोकरी आणले ग्राहकाच्या बिल काय वाटत सगळी हे ओला होणार आहे ना उत्तराखंड काशीखंड खंड नर्मदा खंड देवाखंड हाँ पकड़ो वो हाथ में पकड़ो अक्षर ऊपर डालना सिर पर हाँ मैं आपका भला करो ऐसे बोलना डाल दो सिर पर डाल दो माथे खाली करो माथे खाली करो माथे खाली माथे खाली करो तुमची माथे माथे उठा के माथे देखा मैं आपका भला करो ये क्राइम बात पायवर टोकर देखो इधर एक मिनट दीदी तुझे नहीं थे चल तू ये काय आणायला नाही सर काय आणायला गेलं पट्टी बांधो सिर में पट्टी बांधो सिर पट्टी है क्या सॉरी दादा सॉरी सॉरी दादा ठीक है अक्षर दे अक्षर रखा तुम्हारे डॉक्टर दीदी उनके सिर पर डाला डोके तो भला करो किती भारी दिसते भाई बेटा भाई करने जाना त्याला पण बांधून प्रसादी खाओ मीठा खाओ तन्मन जगाओ प्रसादी टाकला द्या परीक्षासाठी द्या काका 1 मिनिट ओ काका काका 2 मिनिट फक्त ते सगळं एक मिक्सिंग कार्यक्रम होऊन जातो बटुके टाकायला पापड्या आणा न्याले साबुदाणा आणि शेंगदाणे एकच चळू मिरच्या चळू आणि पोर द्या म्हणजे पूजा वाल्याला भोजन भेटत म्हणजे कोण असं नाही असं उद्या पटापटा पडलं पाहिजे सगळ्यामध्ये पडलं पाहिजे असं नियोजन नवले वकील आशीर्वाद से हमारे धर्म नगरी अमरकंटक धाम में लगातार 3 वर्ष 1 महीना और एकादशी को 13 दिन होने जा रहा है, जिसका तीसरा चातुर्मास समापन समारोह का आयोजन श्री श्री 108 परम पूज्य श्रद्धेय परम आदरणीय ज्ञानेश्वरानंद मौली महाराज जी का विशेष योगदान सहयोग उनके नेतृत्व में यह आयोजन हो रहा है और उनकी ही असीम कृपा है कि आज हम आप सब साधु संतों का स्वपहार के साथ आपका आशीर्वाद लेने यहाँ से आप सब पहुंचे हैं। तो मैं आप सबको आयोजन समिति के द्वारा आप सबका चरण वंदन करते हुए कोटि कोटि प्रणाम करता हूँ, वंदन अभिनंदन करता हूँ। आपको मैं अवगत करा दूं 9 नवंबर से 13 नवंबर तक यह आयोजन कार्यक्रम नर्मदा माई के आशीर्वाद से रामघाट में यह होने जा रहा है। सर्वप्रथम कल हमारा नगर भ्रमण था, माई नर्मदा के द्वार तक कलश शोभा यात्रा निकाली गई। तत्पश्चात रुद्राभिषेक यज्ञ आहुति का चल रहा है। शाम 8 बजे हमारा दीप प्रज्वलित 2100 दियों के साथ आतिशबाजी पटाखे के साथ में भव्यतापूर्ण दिए का कार्यक्रम हुआ। आज का जो कार्यक्रम है आप सबके बीच में मैं रखना चाहूंगा। सुबह से हमारे हवन पूजन आहुति कार्यक्रम लगभग 1 बजे से चला। तत्पश्चात हमारे साधु संतों का आगमन के बाद आज
हमें यह बहुत ही गौरव महसूस हो रहा है कि अमरकंटक धाम में ऐसा आयोजन हर श्रद्धालु भक्तजन को हमेशा करना चाहिए, क्योंकि माई नर्मदा का जो स्वच्छ जल पवित्र जो पवित्रता है वो पूरे विश्व में फैला हुआ है। इस शीतल जल माई नर्मदा का जो एक व्यवस्था हमेशा चलते आ रहा है, उसको आज अखिल भारतीय मां नर्मदा सेवा संघ के तत्वाधान में आयोजन समिति में सम्मिलित होकर सेवा भाव कर रहे हैं। मैं आपको अवगत करा दूं, अन्नदान भंडारण वितरण प्रक्रिया में इनका विशेष योगदान है। जो नारायण भैया हैं उनका भी बहुत बड़ी भूमिका है। हम चाहेंगे कि ऐसे अन्न भंडार करने वाले श्रद्धालु भक्तजन बिल्कुल आप आइए और साधु संतों का सेवा करने का सौभाग्य प्राप्त करें। मैं पुनः एक बार आयोजन समिति के द्वारा समस्त भक्तजन श्रद्धालु जन से निवेदन करूंगा कि आप सभी आज 3 से 4 बजे के बीच में हमारा कार्यक्रम भागवत का रखा जाएगा। 6 बजे से लेके आरती पूजन होगा नर्मदा मैया का। उसके बाद 7 बजे से चालू होगा कथा, क्योंकि समय को थोड़ा परिवर्तन इसलिए किया गया है क्योंकि शाम को ही श्रद्धालुओं का भक्तजन का यहाँ पे उपस्थिति अधिक रहता है, इसलिए हम लोगों ने समय परिवर्तन कर 6 बजे हमारी आरती पूजन होगा और 7 बजे भगवत गीता प्रारंभ होगी। तो मैं समस्त जहाँ तक मेरी आवाज जा रही है समस्त भक्तजन श्रद्धालु जन से वंदन अभिनंदन करूंगा कि आप सभी 6 बजे माई नर्मदा के द्वार में पहुंचकर आरती पूजन करें। प्रेम से बोलो नर्मदा मैया की। हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे। मैया की, शंकर भगवान की, धर्म की, अधर्म का, प्राणियों में विश्व का, गौ माता की, गंगा की, नर्मदा मैया की, भारत माता की, सब संतन की, सब भक्तन की, सब विप्रन की, हर हर। संकल्प अखिल भारतीय महानर्मदा सेवा संघाचे राष्ट्रीय सहसंयोजक आदरणीय छायाताई ठाकूर मुंबई तेही या ठिकाणी सेवा देण्यासाठी उपस्थित झाले। आजच्या या आपल्या नैवेद्याचा जो संकल्प आहे आज आपण त्यांच्या हस्ते करत आहोत। अखिल भारतीय महानर्मदा सेवा संघाच्या नवनियुक्त राष्ट्रीय संयोजक आदरणीय छायाताई ठाकूर आज यांच्या हस्ते आज नैवेद्याचा संकल्प या ठिकाणी पार पडत आहे। त्यांची या ठिकाणी टीम आज सकाळी या ठिकाणी उपस्थित झाली आणि आपल्या सर्वांना सेवा देण्यासाठी या ठिकाणी ते कार्यरत आहे। शेवट कार्यक्रमाच्या सांगतेपर्यंत या ठिकाणी त्यांची उपस्थिती असणार आहे।
समस्त संत भगवान से एक निवेदन है कि यहाँ पर बिल वृक्ष रखे हुए हैं, बेल के पेड़ बिलोपत्र वाले, उसको आप अपने अपने आश्रम में एक एक वृक्ष अगर लगा सकते हैं तो यहाँ से आप प्राप्त कर सकते हैं और उसको ले जाकर के संरक्षित और अपने यहाँ रोपित करिएगा। तो एक एक बिल वृक्ष भी आप लोगों को महाराज जी के द्वारा यहाँ पर प्रदान किए जाएंगे। उसको आप ले जा करके आश्रमों में कोई भी सुनिश्चित स्थान पर जहाँ उनकी सुरक्षा हो सके, सेवा हो सके। भगवान के चढ़ाने के लिए तो बिल पत्र सबको चाहिए, पर लगाने के लिए कोई ध्यान नहीं देता। जब हम लगाएंगे तभी ना सेवा कर पाएंगे। तो इसलिए यहाँ पर बिल पत्र है। भोजन के पश्चात आप लोग यहाँ से एक एक बिल पत्र भी अपने साथ ले जाइए, और अगर स्वयं नहीं लगा सकते तो किसी अपने परिकर शिष्य के द्वारा किसी भी जगह पर लगवाइए जरूर, ताकि उसका अधिक से अधिक वृद्धि हो सके और पर्यावरण जो है स्वच्छ हो सके। अपने आश्रम में यदि आश्रम नहीं होगा तो अपने परिकर के पास, यदि आप भ्रमण कर रहे हैं तो अपने किसी भी परिकर के पास, किसी के भी घर पे कोई भी सुनिश्चित स्थान पर लगवाइएगा। और भोजन के पश्चात जो पत्तल है आप या तो वही छोड़ दीजिए, या अगर आप डालना चाहे तो डस्टबिन पे डालिएगा, इधर उधर न करिएगा। स्वच्छता पर विशेष ध्यान हमारा ही काम है, क्योंकि नर्मदा मैया हमारी है। अपना पत्तल ले जाना चाहते हैं तो आप ले जा भी सकते हैं, और यदि नहीं ले जाते तो उस स्थान पर छोड़ दीजिएगा, इधर उधर उसको बिखेरेंगे नहीं। बोलिए नर्मदा मैया की जय।